कलावंत आलाय जो गेल्या 20 वर्षापासून आपल्या विनोदाच्या शैलीमध्ये जो आपल्या विनोदाच्या शैलीमध्ये विविध माध्यमातून नाटक असो, मालिका असो, सिनेमा असो, या माध्यमातून आपलं निखळ मनोरंजन सातत्यानं आणि तितकंच प्रामाणिकपणे करत आलाय. हा एक असा कलावंत आहे की जो आपल्या मनामनात, हृदयात खूप खोलवर रुजून आपलं स्थान निर्माण करून बसला आहे. याचं नाव आहे, अर्थातच जर आपण सर्वांनी ओळखलं असेल, आपला लाडका अभिनेता पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी. आणि एक अशी अभिनेत्री जिच्या अभिनयात आहे गोडवा, विनोदाच्या मेजवानीमध्ये आणि शब्दपेकीमध्ये तिच्या आहे धार, अशी ही अभिनेत्री विशाखा सुभेदार. मी आमंत्रित करतो विशाखा ताईला आणि पॅडीला पुढील सादरीकरणासाठी. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात दोघांचंही स्वागत करूया. हॅलो हॅलो हॅलो, हा हा, उद्धट मंगल कार्यालय. हा बरोबर बरोबर. काय म्हणताय? 24 मे 9:30 वाजताचा मुहूर्त. नाही नाही, मंगल कार्यालय उपलब्ध नाही आहे. नाही उपलब्ध. हॅलो, मंगल नाही आहे. हॅलो, माझा आवाज ऐकायला येत नाही ना नीट? हा मग ठेवा ठेवा. हा ठेवा ठेवा ठेवा. काय एकतर लग्न सराई सुरू झाल्याने कुठे लोकांचे फोन येत असतात काय कळत नाही बाबा. एक्सक्यूज मी ते उद्धट मंगल कार्यालय कुठे आहे? उद्धट मंगल कार्यालय मागे वा मागे वा मागे वा बरं मागे वा बरं वर वाचा. अरे उद्धट मंगल कार्यालय. पैसा वर आलाय म्हणून ही पाटी लावलेली नाहीये. कळलं का? आचरटासारखे प्रश्न विचारायचे नाही. बोला, काय काम काढलंय? काम काढलं? अहो, आमच्या बेसिनचा नळ तुटलाय आणि बाथरूम चोकअप झालंय. मुख बंद बंद करा तोंड. काहीतरी आचरटासारखी उत्तर देऊ नका. मग तुम्ही तरी काय आचरटासारखे प्रश्न विचारताय? उद्धट मंगल कार्यालयाच्या दाराशी उभे म्हटल्यावर माझं काय काम असणार आहे? बरोबर. काय? हा सांग. मला लग्न करायचंय. अजून एक गळ्यात बांधलाय ना. अहो काय बोलताय हो? अहो 2 मुलं आहेत मला लग्नाची. तरी सुद्धा अजून दुसरं लग्न करायचं आहे हे अवदसा सुचले तुम्हाला? अहो काका जरा ऐकून घ्या हो. हा बोला. मला 2 मुलं आहे, त्यापैकी एका मुलाचं लग्न करायचंय आणि त्यासाठी मला तुमचं हे उद्धट मंगल कार्यालय हवंय. हवंय म्हणून काही मिळत नाही, पहिलेच सांगून ठेवतो. जर हवं असेल तर तुम्ही बुकिंग केलंय का? हो बुकिंग केलंय. आमचे हे परवा येऊन गेले, तुमच्याशी बोलून नाही का गेले. 24 मे 9:30चा मुहूर्त. धांदरपळे मी ऍडव्हान्स घेऊन आले तुम्हाला द्यायला. अच्छा, तुमचे हे आले होते का? ते तुम्ही बुक करायला आला होता? आम्ही बुक केलंय, मी ऍडव्हान्स घेऊन आले. नाही बरं, 1 मिनिट आधी तुम्ही नीट लक्षात घ्या. हे तुम्ही ऍडव्हान्स तुम्ही नंतर द्या. आधी आमच्या कार्यालयाच्या अटी तुम्हाला मान्य आहेत की नाही ते मला सांगा. होय हो, तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत, काही प्रॉब्लेम नाही. नाही असं मान्य नाही म्हणून असं चालणार नाही. पहिले अटी काय काय ते लक्षात घ्या. 1 मिनिट. पहिली अट मंगलाष्टका. हा मंगलाष्टका. त्या दिवशी असं लग्न. मंगलाष्टकाचे काय अट काय? आमच्या कार्यालयात मंगलाष्टका सुरातच व्हायला पाहिजे. हा त्या दिवशी एक लग्न चालू होतं, असं सगळ्या वरडाला धरलं आणि रस्त्यावर नेऊन सोडलं. तिकडे जाऊन लग्न करा म्हटलं. नवरा मुलगा गटाराच्या या बाजूला, नवरी मुलगी गटाराच्या या बाजूला. मग भटजी कुठे? गटारात? गटाराच्या मध्ये पाठ टाकला होता, त्याच्यावर उभा होता. पण का? पण तुम्ही असं का केलं? आमची अट मोडली त्याने, नियम मोडला त्याने. आमच्या मंगल कार्यालयाचा नियम काय आहे की मंगलाष्टका सुरातच व्हायला पाहिजे. अरे त्यासाठी आम्ही केवढे मोठमोठाले गायक बोलवतो माहितीये काय? गायक? आणि प्रत्येकी मानधन तरी किती देतो? 50 रुपये प्रत्येकी. मग अरे एवढे मोठमोठाले गायक, असं एवढे गायक तिथे उभे असताना एक त्या वराडातली थेरडी उठली आणि मंगलाष्टका म्हणायला लागली. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. त्या नर्मदेवर इतक्या जोरात खोकली, गवळी तोंडातनं बाहेर, भडजीच्या टाकलावरनं डायरेक्ट तामणात जाऊन पडली. सगळ्या वरडाला घेतलं, म्हटलं चला बाहेर तिकडे निघा. अहो पण असं कसं करता काका? एखाद्या आजीला वाटतं ना नातीच्या लग्नात मंगलाष्टका म्हणावी, हौस असते. हौस माऊस घरी करायची, इथे 4 चौकात येऊन लोकांच्या कानाचे पडदे नाही फाडायचे. बरं झाल्या का तुमच्या? अजून काय? अट नंबर 2. पुढची अट तुम्हाला सांगतो. तुम्ही लग्नात वरात आणणार असालच. वरात म्हणजे? अरे अरे आमच्या खानदानाचा इतिहास आहे. एक वरातीशिवाय लग्न नाही होत माहितीये का? नाचतो माहितीये, माझा मामा म्युझिक लागले ना, ए ततर 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 ततर
पुंगी वाजव पुंगी मुख बंद मुख बंद मुख तोंड बंद करा तोंड. हे असले पतंग उडवा उडवीचे आणि असे नागिनीचे आचरण चाळे केलेले या मंगल कार्यालयात चालणार नाही. तुम्हाला वरातीत नाचायचं असेल तर कसं शिस्तीत नाचायला पाहिजे. वरातीत कधी कोणी शिस्तीत नाचतं का? ते काही शास्त्रीय नृत्य आहे का? आमची अटच तशी आहे. शिस्तीत नाचायचं. कसं तुम्हाला दाखवतोय बघा. तत्र तंत्र तत्र 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 तंत्र तत्र 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 तंत्र. अगदीच तुम्हाला फास्ट नाचायचं असेल तर त्याची डबल करायची. तत्र तंत्र तत्र 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 तंत्र. एवढंच फास्ट नाचायचं. कुठलं फास्ट आहे? तत्र तंत्र तत्र हे ह्या तंत्रापेक्षा ना मी चालत येईन वरातीत. कळलं? मान्य असेल तर सांगा. अवघत आपला वेडा व्यक्तीसारखं नाचायचं. ह्याच्या थोबाडीत बस त्याच्या अंगावर पण. याला काय अर्थ आहे? बरं बरं तसंही मी माझ्या मुलाचं संगीत ठेवणार आहे. मी तिकडे नाचण्याची हौस भागून घेईन माझी. बरं बघा. फांदरफळे बाई. फांदरफळे नाही, माझं आडनाव धांदरफळे बाई आहे. हा तेच ते ऐका. तुम्हाला पुढचं सांगतो. बरं तुम्ही लग्नाची थांबायचं का? बरं पुढची अट तुम्हाला सांगतो. लग्नाच्या मंडपाची जी सजावट आहे ती आम्ही करणार आहोत. लग्नाच्या सजावटीमध्ये तुम्हाला कागदाची फुलं मिळतील. कागदाची फुलं? अहो केवढा कचरा होतो. त्यात सगळं निर्मल्याचा केवढा मोठा प्रश्न असतो आणि त्याच्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास होतो. बरं आणि हे बघा कंदरफळे बाई. कंदरफळे नाही, माझं आडनाव धांदरफळे बाई आहे. तेच ते जे काय असेल ते. त्याने काय तुमचं आडनाव स्वभाव बदलणार आहे का? हो. बरं पुढची अट सांगतो तुम्हाला. व्हिडिओ शूटिंग करणार असाल. व्हिडिओ शूटिंग म्हणजे लग्न कार्य आणि व्हिडिओ शूटिंग नाही असं होईल का? आठवणी असतात ना, आयुष्यभर स्मरणात राहतात. व्हिडिओ शूटिंग वगैरे केलेलं असलं काही आठवणीत राहत नाही. फार तर तुम्हाला सांगतो आठवडा 15 दिवस डोक्यावर पण 1 महिना सगळ्यांचे व्हिडिओ शूटिंगचे बघितले असतील. किती नंतर बघता? कोणी बघत नाही. काही ढुंकून पण बघत नाही. पण लग्नाचं शूटिंग करायचं असेल पण काही झालं तरी आम्ही व्हिडिओ शूटिंग करणार म्हणजे करणार. बरं व्हिडिओ शूटिंग करा तुम्ही. पण त्या शूटिंग मध्ये त्या शूटिंगच्या कॅमेरा सोबत हॅलोजन असतो. तो वापरायचा नाही. वापरायचा नाही. अहो त्याचा तो प्रकाश असतो तो किती प्रखर असतो. आमचा भटजी तिकडे लग्न लावायला उघडा बसलेला असतो. तो भासतो आणि मग ती कॅटरिंग वाली बाई त्याच्या पाठीवर येऊन पोळ्यात भासते. काय बोलताय? चालणार नाही. हे प्रखर लावायचा नाही. बघा आम्ही हॅलोजन लावणार नाही पण आम्ही व्हिडिओ शूटिंग करणार म्हणजे करणार. हा ठीक आहे. व्हिडिओ शूटिंग फॅशन आहे. हा फॅशन. तुम्हाला काय करायची ते करा. आणि बघा अंदरफळे बाई. अंदरफळे नाही, माझं आडनाव धांदरफळे बाई आहे. तेच ते. त्याने काय होणार आहे? पुढची अट सांगतो तुम्हाला. व्हिडिओ शूटिंग म्हटलं ना आमच्या सगळ्या पोरी बाई रील वगैरे करणार म्हणजे करणार. ते तर अजिबात करायचं नाही. अजिबात करायचं नाही. मागच्या एका लग्नात एक मुलगी अशी व्हिडिओ शूटिंग करत होती. आली तीच मली मखमाली करत होमात आली ती. अरे बापरे. अख्खी भाजून गेली माहितीये. अरे बापरे. अर्धा तास गेला. सगळेजण पाणी मार बर्फ लाव. एवढा त्रास. अजिबात हे असली रीळ करायची नाही. आम्ही सगळ्याची त्याची खबरदारी घेऊ. तुम्ही काळजी करू नका. पण आम्ही रील करणार कार्यालयाच्या बाहेर करणार. बघता झालं. मग तिकडे करायचे तिकडे करा. बरं बघा धडपडे बाई. धडपडे नाही, माझं आडनाव धांदरफळे बाई आहे. तेच ते. पुढची अट ऐका. हे बघा मुलीला तुम्ही ते लग्न लावताना मुलीला असं उचलून घेतात ते करणार असालच. म्हणजे काय मुलीचा मामा येतोच की. तुम्हाला सांगते माझ्या भाचीच्या लग्नात तिच्या मित्र मैत्रिणीने असं तिला उचलून घेतलं होतं वरती आणि बिचारा नवरा मुलगा मारता उड्या. खाली अशी उड्या मारत होता. अजिबात घाणेरडी सवय आहे. अजिबात करायची नाही. मागच्या एका लग्नात आमच्या मंगल कार्यालयात असं लग्न लागायच्या वेळेस एका मुलाने असं उचलून धरलं. नवऱ्या मुलगाला वाटलं की आत्ता खाली ठेवेल. मुलगा आपला मंगल कार्यालयात तिला घेऊन फिरायला लागला. मंगल कार्यालय फिरला. नवरा मुलगा म्हणाला की आत्ता आणेल. बघता घेऊन नाहीत. बरं धान तिकीट बाई. कुठलं नाव आहे हे? ऐका हो ते धांदरफळे बाई तोंडात बसत नाही सांगितलं. हा पुढची अट सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही ते रिसेप्शन करणार असाल. हो म्हणजे रिसेप्शनला बसल्याच्या नंतर तुम्ही तिकडे नवरा मुलीला असं बसवणार आणि मग एक कोल्ड्रिंकची बॉटल ठेवणार, 2 स्ट्रॉ ठेवणार. एक कोल्ड्रिंकची बाटली, 2 स्ट्रॉ. काय सुंदर दिसतं ते दृश्य. भिकार दिसतं ते दृश्य. भिकार दिसतं. मला सांगा लाखो रुपये तुम्ही खर्च करणार सगळ्या सजावटीवर, तुमच्या कपड्या लत्यांवर, बाकीच्या सगळ्या गोष्टींवर आणि प्रत्येकी एक बाटली ठेवता येत नाही. प्रत्येकाला एक बाटली द्यायची, स्ट्रॉ वेगळे द्यायचे आणि ढोसा बनवून तेवढी कोल्ड्रिंक ढोसायची तेवढी. त्यात गंमत असते. फोटो काढतो तसा. फोटो काढतात तसा. एक
स्ट्रॉ, 2 बाट. आणि हा बरं झालं फोटोंवर आठवलं. फोटो काढताना असे कमरेत हात घालून गालाला गाल लावून असे एकमेकांना लटकून असे फोटो काढायचं नाही. सभ्य माणसासारखं उभं राहायचं आणि फोटो काढायचे. कळलं? याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ नाही. गंमतच तेव्हा त्या फोटोंमध्ये. चालणार नाही. अटी मान्य असतील तर बोला. हे बघा धडधडे बाई. धडधडे नाही, धडधडीत माझं नाव वेगळं घेतात. धांदर फळे बाई. हो तेच ते पुढचे अट आहे का तुम्हाला सांगतो. हा आणि पाठवणी करताना त्याच्या अगोदर जेवण. जेवणाचं मला तुम्हाला बोलायचं आहे. हे बघा जेवणाचं मला तुम्हाला सांगायचंय. आम्हाला की नाही वेगवेगळे काउंटर हवे. कळलं का? महाराष्ट्रीयन डिश हवी, राजस्थानी हवी, चायनीज हवं, त्याच्यानंतर चाट कॉर्नर हवं, महाराष्ट्रीयन थाळी हवी. हे सगळे प्रकार आम्हाला हवे. वेगवेगळे काउंटर लागले पाहिजेत. कशाला हवे तेवढे काउंटर? कशाला हवे तेवढे काउंटर? एवढे सगळे काउंटर 100 काउंटर लावून ठेवायचे. थोडं त्यातलं खायचं, बाकीचं सगळं टाकून द्यायचं. किती अन्न वाया जातं. अरे तेवढ्या उरलेल्या अन्नात किती गोरगरिबांची पोटा भरतील माहितीये? हो पण हल्ली पद्धत आहे ना. अजिबात चालणार नाही. आमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीनं जेवण झालं पाहिजे. काय तुमच्याकडे पद्धत? हे बघा आमचा मेनू लक्षात घ्या. हे बघा आम्ही सांगतो मीठ, लिंबू, लोणचं, कोथिंबीर, पापड. कोशिंबीर तेच पापड. तळलेला मिळणार नाही, भाजलेला मिळेल. त्याच्यानंतर सांगतो मसाले भात, वरण भात, 2 पुऱ्या, आळूचं फतफत, पिवळ्या बटाट्याची भाजी, जिलेबी, 2 कडे जिलेबीचे आणि मग मठ्ठा. हे काय? मीठ, लिंबू, लोणचं, कोशिंबीर, पापड, मठ्ठा, आळूचं फतफद, पिवळी बटाट्याची भाजी, जिलेबीचे 2 कडे. किती बोर जेवण आहे. अहो बोर नाही, हेच थोर जेवण आहे. हे बघा मराठी माणसांना मराठी जेवणच आवडतं. कळलं का? त्याच्यानंतर काय हायगाय करत नाही. आणि सांगतो हे सगळं जेवण करत असताना असं तुमचं ते बुफे बिफे चालणार नाही. अहो काय फॅशन आहे बुफेची? आमच्याकडे बुफे लागत नाही. कसं वाटतं ते असं हातात ताटले घ्यायच्या आणि भीक मागल्यासारख्या. तुझ्याकडे काय शिल्लक आहे काउंटरवर? तुझ्याकडे काय शिल्लक आहे काउंटरवर? कसं वाटतं ते? एवढं तुम्ही खर्च करणार. बरं वाटतं आपण जातो आपला इथे एवढं सूट बुट घालून. हाय का? हाय शिल्लक आहे शिल्लक चालणार नाही. तुम्हाला सांगतो असं कसं पंगतीची नाही येत असं. भारतीय पद्धतीनं अशी पंगत लावली जाईल. तिकडे बसायचं आणि जेवायचं. आमची बाई येईल, वाढणारी बाई येईल, ताटात जे वाढेल ते गप गुमान गिळायचं आणि त्याच्यातच समाधान मानायचं. जर आणि उगाच मध्ये मसाले भात आणा, मठ्ठा आणा, लाडू आणा असं ओरडत बसायचं नाही. आमची वाढणारी बाई जे वाढेल ते गप खायचं आणि तिच्याकडे डोळेवटांवर बघायचं नाही. कळलं तुम्हाला? बोला मान्य? याला काय अर्थ आहे? आणखीन एक शेवटचे सगळ्यात शेवटचे. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही पाठवणी कराल नवरी मुलीची. तेव्हा नवरी मुलीची पाठवणी करताना उगाच सगळ्यांना दाखवायला माझ्या मुलीवर माझं किती प्रेम आहे, माझं लेकरू, माझी पो, काय करू मी. हे दिखावे चालणार नाही. फार तर एवढंच करायचं. उगाच अवडंबर करायचं नाही. काय अटी मान्य असतील तर सांगा. ह्या तुमच्या अटी आहे? ह्या अटी वाढवा ना, अजून वाढवा. अटी वाढवा आणि वाढ बघा तुमचं उद्धट मंगल कार्यालय बुक होण्याची. काय झालंय अटी आहे ना हो. हे एवढ्या अटी घेऊन माझ्या मुलाचं लग्न लावण्यापेक्षा ना मी माझ्या घरच्या दारात लावेन लग्न पोराचं माझ्या. नाही येणार तुमच्या उद्धट मंगल कार्यालय. एकदम उद्धट आहात तुम्ही. धांदरफळे बाई, वरंगुळे बाई, धांदरफळे बाई. बरोबर नाव घेतलं होतं आता. उगाच काहीतरी सांगतात, काहीतरी करायचं. हॅलो अगो ऐकलेस का? हा उद्धट मंगल कार्यालय 24 मे 9:30चा मुहूर्त. एका बाईचं बुकिंग होतं. तिला पटवली नाही का? कटवली. आता आपल्या अशोकचं लग्न आपण एकदम धूमधडाक्यात करू. मस्त एकदम बुफे जेवण लावू. वाटेल तशी सजावट करू. वा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरंच म्हणजे दादा विशाखाताई अर्ध्या मिनिटासाठी येऊ शकाल? म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की इतकं सुंदर विषयाचं सुंदर सादरीकरण आणि विशाखाताईची एवढी ऊर्जा, हे म्हणजे कसं काय बोल तुम्ही जुळून येतात? एक अर्ध्या मिनिटात प्लीज सांगाल आम्हाला. काही रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे त्याच्यामुळे ही एनर्जी आणि ऊर्जा येते. तुम्ही असे छान प्रतिसाद देता. किती छान बायका सगळ्या नटल्यात, सजल्यात आणि आल्यात. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं देवळाली कॅम्पमध्ये येऊन आणि खूप छान परिसर आहे, खूप छान सजावट आहे आणि मजा आली परफॉर्म करायला. थँक्यू सो मच विशाखाताई. हेच म्हणजे सगळं रसिक प्रेक्षकांचं प्रेम असतं. म्हणजे आम्ही परफॉर्म करत असताना जो रिस्पॉन्स येतो आम्हाला त्याच्यावर आम्ही आणखीन फुलून येतो आणि मजा येते. म्हणजे टेलिव्हिजनमध्ये आम्हाला असं डायरेक्ट रिस्पॉन्स मिळत नाही. टेलिव्हिजनमध्ये काम करताना कॅमेरे असतात, आमच्या सेटअपमध्ये तेवढीच लोक असतात. पण असं लाईव्ह परफॉर्म करताना तुमच्यासमोर आल्याच्या नंतर खूप छान वाटतं. खूप छान रिस्पॉन्स तुम्हाला मंडळींचा मिळतो आणि आणखीन आनंद येतो. थँक्यू व्हेरी मच.